यवतमाळच्या राळे गावात आदिवासी मुलींची तस्करी होत असल्याचा गंभीर आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांनी केलाय। अल्पवयीन मुलींना परराज्यात विकलं जात असल्याचा गंभीर आरोप करत देहव्यापार, मानवी तस्करी यासारखे गंभीर प्रकार सुरू आहेत अशी अतिशय धक्कादायक अशी ही बाब प्रफुल्ल चव्हाण यांनी सांगितलेली आहे। तर 6 महिन्यात राळेगावच्या 36 मुलींची तस्करी झाल्याचा दावा करण्यात येतोय। यवतमाळमधली ही अतिशय धक्कादायक अशी घटना राळेगावातली भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी अत्यंत गंभीर असे आरोप केले। एक ऑडिओ क्लिप आमच्या हाती लागली। त्या ऑडिओ क्लिप अतिशय गंभीर आहे, त्याच्यातला संवाद अतिशय गंभीर आहे की कशा पद्धतीने या परिसरातल्या गरीब मुलींना आमिष दाखवून, पैशाचं आमिष दाखवून, त्यांना मोठमोठे स्वप्न दाखवून त्यांची मानव तस्करी करणे, 15 वर्षाच्या मुलीला 45 वर्षाच्या 50 वर्षाच्या पुरुषाला विकणे, त्याचं खोटं लग्न करून देणे, तिचं पुढे ह्युमन ट्रॅफिकिंग करणे असंही आहे। याच्यामध्ये लव जिहादचा एक अँगल आला आहे, कारण या ऑडिओ क्लिपमध्ये असं लक्षात आलं की मझहर कुरेशी आणि त्याची मिसेस हे दोघं हे पूर्ण सिंडिकेट चालवत आहेत आणि या सिंडिकेटच्या माध्यमातून हिंदू मुलींचं धर्मांतरण करणे आणि त्यांना पुढे वेश्या व्यवसायात करणे अशी शंका यामध्ये उपस्थित होते आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।